नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. राज्यात वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना महाराष्ट्र आदिवासी डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचे प्रस्ताव शासनाने तयार केला असून तो विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 1 ऑगस्ट 2026 पासून नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अधिकृत रहिवाशांनी नवीन वाहन परवाना मिळवून बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाना मिळालेले गैरवर्तन करणाऱ्याला आळा बसणार असल्याचा विश्वास परिवहन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र नियम किंवा परवाना घेणाऱ्या लोकांना हा लागू होणार नसून कधीच परवाना असलेल्या नागरिकांना याचा फटका बसणार नाही. धोरणानुसार बाईक टॅक्सी चालकांकडून दररोज 5 रुपये प्रत्येक प्रवास फेरीमागे 2 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हा निधी चालकाच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. तसेच बाईक टॅक्सी चालकांकडून ड्रायव्हिंग लायसन्स, पब्लिक सर्व्हिस व्हेइकल बॅज आणि पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्यात येणार आहे. शासनाने अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. नव्या नियमामुळे परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन बनावट कागदपत्रांद्वारे परवाना मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.